कुणाची बस किती सुसाट चालली आहे। भाजपच्या गाडीमध्ये 107 नगराध्यक्ष आहेत, त्याखालोखाल नगराध्यक्ष शिंदेंच्या गाडीत आपल्याला पाहायला मिळत आहेत। अजित पवारांची राष्ट्रवादी 40 जागांवरती आघाडीवर, काँग्रेस 19 जागांवरती विजय मिळवते किंवा आघाडी घेतेय। ठाकरेंच्या शिवसेनेची पीछेहाट 9 जागांवरची आघाडी, शरद पवार 13 जागांवरती आघाडी, तर इतरांनी 26 जागांवरती आघाडी मिळवल्याचं चित्र आहे। त्यामुळे सगळ्यात सुसाट बस धावते आहे ती म्हणजे भाजपची 107 जागांसह 288 पैकी 260 जागांचे कल आपल्या हाती आलेले आहेत आणि त्याच माध्यमातून कोणत्या पक्षाची किती ताकद, कोणत्या नेत्याची किती ताकद, कोण कुठे बलवान याचं चित्र राज्यभरात स्थानिक पातळीवरचं आपल्याला पाहायला मिळतंय। आता अर्थातच या निकालानंतर ही चर्चा सुरू होईल की या निकालांचे महापालिकेच्या निकालांवरती काही परिणाम होतील का, तिथल्या युती आघाडींवरती परिणाम होतील का। पण स्थानिक पातळीवरची गणितं ही बरीचशी वेगळी असतात आणि आता महापालिकेमध्ये पण अश्विन तुला आठवत असेल की सगळे वरिष्ठ नेते हेच म्हणतात की स्थानिक पातळीवरचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल। म्हणजे वरिष्ठ नेत्यांचं मत जरी वेगळं असलं तरी स्थानिक नेत्यांच्या मताला सुद्धा प्राधान्य दिलं जाणार आहे। पण सध्याचं जे महापालिकेचं चित्र आहे त्यानुसार युती असो किंवा महाविकास आघाडी, बऱ्याच ठिकाणी ती मंडळी सुद्धा एकमेकांसोबत लढायला फारशी उत्सुक दिसत नाहीत। राजापूरमध्ये महायुती 10 तर महाविकास आघाडी सुद्धा 10 जागांवरती आघाडीवर आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये मशीनमध्ये काहीसा बिघाड झालाय, त्यामुळे मतमोजणी खोळंबलेली आहे। तर मनसरची अपडेट आहे। शिवसेनेच्या राजश्री गांजाळे नगराध्यक्षपदी जिंकल्यात। शिरूरमध्ये राष्ट्रवादीच्या ऐश्वर्या पाचरणे या जिंकल्यात। मनसरमधली अपडेट, शिवसेनेच्या राजश्री गांजाळे या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार या जिंकलेल्या आहेत। तर 260 ठिकाणचे कल सध्या समोर आले आहेत। भाजप 107, शिवसेना 46, राष्ट्रवादी 40, राजापूरमध्ये महायुती 10, मविया 10 अशी स्थिती। तर तिकडे राष्ट्रवादी 40, काँग्रेस 19, राष्ट्रवादी शरद पवार 13, ठाकरे सेना 9, इतर 26। वाईमध्ये भाजपचे उमेदवार जिंकतायत। अनिल सावंत भाजपचे वाईमध्ये जिंकलेले आहेत। राजापूरमध्ये मात्र सध्या तरी आकडेवारी समसमान आहे, 10-10 अशी स्थिती आहे। कळंबमध्ये सुनंद कापसे शिवसेनेच्या आहेत, त्यांनी निर्णायक आघाडी घेतलेली आहे। साताऱ्यामध्ये 9 जागांपैकी 5 जागांवरती भाजपची आघाडी सध्या पाहायला मिळते आहे। त्याचबरोबर म्हसवडमध्ये भाजपच्या पूजा विरकर या विजयी झालेल्या आहेत, त्यामुळे म्हसवडमध्ये भाजपला मोठं यश मिळतंय। मालवणमध्ये भाजपचे 4, सेनेचे 7 आणि ठाकरेंच्या सेनेचे 3 उमेदवार हे विजयी झालेत। राजापूरमध्ये समसमान चित्र आहे महायुती आणि महाविकास आघाडीच्या बाबतीत। त्र्यंबकेश्वरमध्ये सध्या मतमोजणी खोळंबली आहे, कारण मशीनमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झालेला आहे। जतमध्ये 16 पैकी भाजपचे 10 उमेदवार विजयी झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। कळंबमध्ये सुनंद कापसेंची निर्णायक आघाडी आहे, मगाचपासूनच त्यांनी आघाडी टिकवून ठेवलेली आहे। राजापूरमध्ये समसमान बलाबल पाहायला मिळतं आहे 10-10 जागांवरती। राजश्री गांजाळे या मनसरमध्ये शिवसेनेच्या उमेदवार नगराध्यक्षपदी निवडून आलेले आहेत, तर ऐश्वर्या पाचरणे राष्ट्रवादीच्या उमेदवार शिरूरमधनं विजयी झाल्यात। वाईमध्ये भाजपचे अनिल सावंत यांचा विजय पाहायला मिळतोय, तर रहिमतपूरमध्ये भाजपच्या वैशाली माने यांनी बाजी मारलेली आहे। मलकापूरमध्ये भाजपचे तेजस सोनवले हे विजयी झाल्याचं चित्र आहे। मेडामध्ये भाजपच्या रुपाली वरखडे यांचा सुद्धा विजय होतो। 107 जागांवर भाजपनं सध्या विजय मिळवलेला आहे किंवा ते आघाडीमध्ये पुढे आहेत। शिवसेना 46, राष्ट्रवादी 40 अशी सध्याची स्थिती आहे। तर काँग्रेस 19, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 13, ठाकरे सेना 9, इतर 26। बारामतीत 8 पैकी 8 जागी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने वर्चस्व गाजवले, त्यामुळे 8 पैकी 8 निर्विवाद वर्चस्व सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं बारामतीमध्ये यावेळेला सुद्धा पवार विरुद्ध पवार नाही म्हणता येणार, पण राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा हा सामना झालेला होता आणि बारामतीमध्ये सुद्धा मतदान खोळंबलेलं होतं। बारामतीमध्ये 8 पैकी 8 जागांवरती अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं वर्चस्व सध्या पाहायला मिळतंय, त्यामुळे अर्थातच बारामतीचा गड दादा राखणार यामध्ये काही शंका नाही। भाजपने 107 जागांवर आघाडी घेतली, शिवसेना 46, राष्ट्रवादी 40, काँग्रेस 19, शरद पवारांचा पक्ष 13, ठाकरे सेना 9, इतर 26। सध्या ही जल्लोषाची दृश्य आपण पाहतो।